नमस्कार, सुप्रभात. मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या सकाळ प्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अनेक महत्त्वाच्या बातम्या आहेत, घडामोडी आहेत ज्या राज्यात घडतायत, त्या सगळ्यांचा आपल्याला वेगवान आढावा घ्यायचा आहे. अगदी तुमच्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, तुमच्या गावातील बातमीचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून. अंतिम सामन्याआधी महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलाय. मॅट विभागाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेनं पंचांची कॉलर पकडली आणि लाथ मारली. पृथ्वीराज मोहोळकडून राक्षेचा पराभव झाला. यावेळी दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापट सुद्धा झाल्याचं दिसून आलं. पोलीस प्रशासन पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. अहिल्यानगर इथे सुरू असलेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळनं महेंद्र गायकवाडचा पराभव केला आणि महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावला. भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या 5व्या टी20 सामन्यात टीम इंडियाच्या अभिषेक शर्मानं विक्रम रचलाय. अभिषेकनं इंग्लंडच्या गोलंदाजाची धुलाई करत अवघ्या 37 चेंडूत शतक पूर्ण केलाय. अभिषेक शर्मानं 37 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 10 षटकारांची बरसात केली आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे तिसरं वेगवान शतक आहे. भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर मेरी कोम हिनं शिर्डीत साई समाधीचं दर्शन घेतलंय. लहानपणापासूनच मी शिर्डीत साईबाबांबद्दल ऐकत होते. आज साईबाबांचं दर्शन घेऊन मला खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया मेरी कॉमनं दिली आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दक्षिण मुंबईच्या पारसी जिमखान्यात क्रिकेटचा आनंद लुटलाय. मुंबईतील टेनिस बॉल क्रिकेटशिवाय मुंबईची ट्रिप पूर्ण नाही, अशा शब्दात त्यांनी आपला आनंदही व्यक्त केला. भारताचा पहिला क्रिकेट संघ अंडर 19 टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरलाय. अंतिम सामन्यात टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला 9 विकेट्सनं धुव्वा उडवला आणि सलग दुसरा अंडर 19 वुमन्स वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचलाय. पुण्यात जीबीएसची लागण जास्त प्रमाणात होण्याची कारणं आता समोर आली आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात जीबीएस प्रकरणं फक्त शरद ऋतूतच दिसतात, तर या काळात रुग्णांची संख्या अधिक वाढते असा दावा करण्यात आलाय. शिवाय पुण्यातील दूषित पाणी याला कारणीभूत असून नागरिकांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसताच तात्काळ उपचार सुरू करण्याचं आवाहन करण्यात आलंय. जीबी सिंड्रोम बाबत रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात यशस्वी आहोत, असं कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणालेत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागलाय. राज्यात मृतांची संख्या 5 आहे, मात्र हा आजार संसर्गजन्य नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन आंबेडकरांनी केलंय. ते कोल्हापुरात बोलत होते. ठाण्यातील वाहतूक कोंडीवरती उपाय काढण्यासाठी आता वाहतूक शाखेनं नामी शक्कल लढवली आहे. उलट्या बाजूनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता टायर किलरचा सामना करावा लागणार आहे. ठाण्यातील स्टेशन रोडवरील शिवाजी पथ या मुख्य रस्त्यावरती याची सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई पालिकेनं शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील नाल्यांतील गाळ काढण्यासाठी जवळपास 395 कोटी तर मिठी नदीतील गाळ उपसण्यासाठी 96 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या निविदांना प्रतिसाद मिळाला तर फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून मार्चपासून नाले सफाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंग रोड प्रकल्पाचं काम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. त्यामुळेच वाहतूक कोंडी लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. 170 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी रिंग रोडसाठी 42,000 कोटी रुपये खर्च केले जातील. बीएमसीद्वारे मुंबईत 2400 मिलीमीटर व्यासाची नवीन पाण्याची पाईपलाईन सुरू केली जाणार आहे आणि याच कामासाठी मुंबईतील विविध भागांमध्ये 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 5 आणि 6 फेब्रुवारीला भांडूप, कुर्ला, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि दादरच्या दरम्यान काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रमुख बंदर असलेल्या वेंगुर्ले जेटीत मोठ्या प्रमाणात मासळी पकडली आहे. त्यामुळे मासळीचा दर आता उतरलाय, तसंच नागरिकांनी खरेदीसाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
मेट्रो 2B DN नगर ते मंडाळे या मेट्रो प्रकल्पाच्या स्थापत्य कामाच्या खर्चात 248 कोटींची वाढ झाली आहे. हा प्रकल्प 4 भागात विभाजित असून दिरंगाईबाबत 3ही कंत्राटदारांना 1.92 कोटींचा दंड आकारण्यात आला आहे. 30 जून 2025 पर्यंत मेट्रो 2B ही मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. सोलापुरातील शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलंय. 4 जानेवारीपासून सोडलेलं हे पाणी आता 8 ते 9 फेब्रुवारीपर्यंत बंद केलं जाणार आहे. त्यानंतर शेतीसाठी ऐन उन्हाळ्यात म्हणजेच मार्च अखेरला दुसरं आवर्तन सोडलं जाईल. तर शेवटी पावसाळ्यापूर्वी सुद्धा धरणासाठी पाणी पुरवठा पाहून गरजेनुसार आणखी एक आवर्तन सोडलं जाण्याची शक्यता आहे. सरपंच संतोष देशमुखांचं कुटुंबीय नामदेव शास्त्रींच्या भेटीसाठी भगवानगडावरती दाखल झालं आणि या भेटीत सरपंच हत्या प्रकरणाचे सगळे पुरावे नामदेव शास्त्रींना दिले गेले. सरपंच हत्या प्रकरणात नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती. त्यामुळेच आता देशमुख कुटुंबियांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतली. धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे जातीवादाचा चौथा अंक सुरू झालाय आणि राज्यातील जातीय वादाचा हा नवा अंक भयंकर आहे असा गंभीर आरोपच मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. देशमुख कुटुंबीय आणि नामदेव शास्त्रींच्या भेटीवरती छगन भुजबळांनी थोडक्यात प्रतिक्रिया दिली आहे. अन्याय झाला असेल तर सर्वांनी त्यावरती बोलायलाच पाहिजे असं भुजबळ म्हणाले. धनंजय देशमुखांसोबतच्या भेटीदरम्यान भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी राहणार असं आश्वासन नामदेव शास्त्रींनी दिलंय. नामदेव शास्त्रींनी याआधी धनंजय मुंडेंच्या बाजूने मांडलेल्या भूमिकेचा सर्वत्र विरोध होत होता. मात्र आता त्यांनी देशमुख कुटुंबासोबत असल्याचं म्हटलंय. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या बदललेल्या भूमिकेचं बीड वारकरी संप्रदायानं स्वागत केलंय. 2 दिवसांपूर्वी शास्त्रींनी धनंजय मुंडेंची बाजू मांडली होती तेव्हा त्यांचा तीव्र विरोध झाला होता. मात्र काल त्यांनी देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आणि या वक्तव्याचं स्वागत करण्यात आलं. तर बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवरती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. न्यायालयासमोर सर्व समान आहेत, दोषींवरती कारवाई होईल असं उदयनराजे म्हणाले. शक्तीपीठ महामार्गाला कोणाचाच विरोध नाही. मुठभर लोकांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर 800 किलोमीटर लांबीचा असलेला हा महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांतून जाणार आहे. शक्तीपीठ महामार्ग शेतजमिनीवरून जाणार असल्यानं शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केला होता. मराठी भाषेसाठी जे करू त्याला पाठिंबा द्या. मराठी भाषेसाठी काय केलं तर केसेस टाकू नका असा टोला राज ठाकरेंनी सामंतांना लगावलाय. विश्व मराठी साहित्य संमेलनाची काल सांगता झाली. त्यावेळी समारोपाच्या भाषणात राज ठाकरेंनी फटकेबाजी केली. नवी दिल्ली विधानसभेचा सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बाईक रॅली आणि पदयात्रा काढत प्रचार केलाय. राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीकडून अनेक मतदारसंघात प्रचार करण्यात येतोय. 23 मतदारसंघात अजित पवारांकडून उमेदवार उभे करण्यात आले. तर शिंदे सेनेच्या एका मोठ्या गटावरती देवेंद्र फडणवीसांचं पूर्णपणे नियंत्रण असल्याचा खळबळजनक दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. हे 25 ते 20 आमदार फडणवीस किंवा अमित शहांच्या सांगण्यावरून सुरतला गेले होते, शिंदेसाठी गेले नव्हते असाही दावा राऊतांनी केलाय. तर उरलेल्या आमदारांमध्ये पुन्हा मागे फिरायचं का असा विचार सुरू असल्याचंही राऊत म्हणाले. राऊतांच्या दाव्यानंतर भाजपनं जोरदार टोलेबाजी केली आहे. राऊतांना एक दिवस चांगलं बोलायला शिकवू असं राणे म्हणतायत. तर राऊतांनी ठाकरेंची काळजी करावी, शिंदेंची वकिली करू नये असा टोलाही दरेकरांनी लगावलाय. आता थेट जातोय महाकुंभमेळ्यामध्ये. महाकुंभमेळ्यातल्या 3ऱ्या अमृत स्नानाला सुरुवात झाली आहे. सर्वात आधी नागा साधूंनी स्नान केलं आणि त्यानंतर मग महानिर्वाणी आणि निरंजनी आखाड्यानं संगमात स्नान केलेलं आहे. आतापर्यंत 33 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी महाकुंभात स्नान केलंय. तर आज सुमारे 5 कोटी भाविक अमृत स्नान करणार अशी अपेक्षा आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी एकेरी मार्ग तयार करण्यात आलाय. तर घाटांवरती अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय.
ही दृश्य आपण थेट पाहतोय प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यातली ही संपूर्ण दृश्य आहे. घाटावरती सध्या भाविकांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. तिसरं अमृत स्नान आज होतंय, त्याला सुरुवात सुद्धा झाली आहे आणि जवळपास 5 कोटी भाविक स्नान करण्याची अपेक्षा आहे. गेल्या वेळी दुसऱ्या अमृत स्नानाच्या वेळी चेंगराचेंगरी झाली होती, गोंधळ झाला होता, म्हणून ते स्नान रद्द करण्यात आलं होतं. एव्हाना म्हणजे ज्या ठिकाणी आहोत त्या आखाड्याच्या बाहेरच त्या तटावरती स्नान करण्याचं आवाहन आखाडा समितीकडनं करण्यात आलं होतं. त्यानंतर आज आपण पाहतोय की एकाच ठिकाणी सगळे आखाडे येऊन अमृत स्नानाचा लाभ घेत आहेत. तर महाकुंभ मेळ्यातील अशा अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोतच, परंतु आता वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. विविध बातम्या आहेत, त्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे. महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना निलंबन करण्यात आलंय. एका महिलेसोबत संबंध ठेवत तिच्या पतीच्या विमा पॉलिसीचे 5 लाख आणि सोन्याच्या दागिन्यांचा या पोलिसांना अपहार केला होता. तुषार अनिल सुतार असं या पोलीस शिपायाचं नाव असून तो पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागानं एका घड्याळाच्या दुकानावरती छापा टाकलाय. दुकानदार एका नामांकित कंपनीचं नाव वापरून बनावट घड्याळांची विक्री करत होता. पोलिसांना याचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी घड्याळाच्या दुकानावरती कारवाई करत दुकानदाराला ताब्यात घेतलं. कारमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्याला कोल्हापूर विभागाच्या पथकानं अटक केली आहे. त्याच्याकडून 5 लाख रुपयांचं गोवा बनावटीच्या दारूचं 75 बॉक्स आणि 5 लाखांची कार असा एकूण 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय. ही दारू कोणासाठी घेऊन निघाला होता याचा तपास पोलीस करतायत. नागपुरात तळीपारीत गुन्ह्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला देशी कट्टा आणि जिवंत कारतूससह आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गस्तीवरती असताना तळीपार आरोपीला अटक केली आहे. आरोपीची अंगझडती घेतल्यावरती एक देशी बनावटीची रिव्हॉल्व्हर आणि एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आलाय. आरोपी कोणाचा घातपात करण्याचा प्रयत्न करत होता का असा तपास सुरू आहे. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांच्या कारनं अचानक पेट घेतला. महाबळेश्वर पालिकेच्या अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे. सांगलीत एका फ्लॅटमध्ये ठेवण्यात आलेल्या गॅसवरती टाक्यांचा स्फोट झालाय. त्यात फ्लॅटमधील केटर्स साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तसंच स्फोटच्या आवाजानं इमारतीतील 10 फ्लॅटच्या काचा आणि पाण्याच्या टाक्या सुद्धा फुटल्या. सुदैवानं कोणतीही जीवितहानी यात झाली नाही. चेन्नईहून जोधपूरकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये 2 प्रवाशांवरती नंदुरबारमध्ये जीवघेणा हल्ला झालाय. बसवण्याच्या जागेवरती वाद झाला आणि संतप्त प्रवाशानं आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं दुसऱ्या प्रवाशावरती धारदार शस्त्रानं वार केले. दोन्ही जखमींवरती जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार संतोष बांगरांनी अपघातग्रस्त वयोवृद्ध कुटुंबाला मदत केली आहे. हिंगोली औंढा राज्य महामार्गावरती निंबाळा MIDC परिसरात भीषण अपघात झाला. यात वयोवृद्ध कुटुंब गंभीर जखमी झालं. या कुटुंबाला आमदार संतोष बांगर यांनी स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात नेलं. हो चालेल ऐक चल बस हे घे बाई लेकरू घे तू चल नाही चल लेकराला बरोबर हे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनलच्या पार्किंगमध्ये अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मर्सिडीज गाडीचा अपघात झाला. यात 5 जण जखमी झालेत आणि त्यातील 3 जण हे विमानतळावरील क्रू मेंबर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नाशिकच्या आडगावात निलगिरी बागेत टोळक्यानं एका युवकावरती हल्ला केला. या हल्ल्यात 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय. श्याम राजू कुचेकर असं मृत मुलाचं नाव असून मोलमजुरीचं काम तो करत होता. श्यामवरती हल्ला कोणी आणि का केला याचा तपास पोलीस करतायत.
हिंगोली ते सेनगाव राज्य महामार्गावरती सुसाट वेगानं धावणाऱ्या एका रिक्षातून 3 मुली पडल्या. या घटनेत एका 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर 2 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्यात. या प्रकरणी रिक्षा चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या हर्सूलमध्ये मध्य प्रदेशातील यात्रेकरूंच्या बसचा अपघात झालेला आहे. अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून 23 प्रवासी जखमी झालेत. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि तीव्र उतार असलेल्या वळणाचा अंदाज न आल्यानं अपघात झाल्याची माहिती आहे. नाशिकच्या मसरूळ परिसरात डॉमिनोजमध्ये पिझ्झा घेण्यासाठी आलेले 2 तरुण यांनी राडा घातला. पिझ्झाची ऑर्डर द्यायला उशीर झाल्यानं 2 तरुणांनी डॉमिनोजमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. तसंच तोडफोड सुद्धा केली आहे. दोघे तरुण हे मद्यधुंद अवस्थेत होते. मारहाणीनंतर दोघेही तरुण पळून गेले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. ठाण्याच्या मुरबाडमधील आदिवासी आश्रमशाळेतील 10वीतील विद्यार्थ्यानं झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. सुभाष तुलजी रावते असं या विद्यार्थ्याचं नाव होतं. अधीक्षक आणि मुख्याध्यापक असताना सुभाष शाळेबाहेरील गेलाच कसा असा तपास आता पोलीस करतायत. शिवाय घातपात असल्याचाही संशय व्यक्त होतोय. हैदराबादच्या एका भाविकानं शिर्डीतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये. महत्त्वाचं म्हणजे एकट्या ग्राहकाला रूम देऊ नये अशा सूचना असतानाही हॉटेल व्यवस्थापनानं रूम दिलीच कशी असा प्रश्न उपस्थित होतोय. तर पोलीस अधिकचा तपास करतायत. पुण्याच्या वाघोलीतील गोडाऊन परिसरात उभे असलेल्या ट्रकला आग लागली आहे. या आगीत कंटेनर पूर्णपणे जळून खाक झालाय. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली आहे. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. धाराशिव जिल्ह्यातील ईटचे जवान महेश देशमुख शहीद झाले. तेलंगणातील सिकंदराबादमध्ये कर्तव्यावरती असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. ईट या मूळगावी शहीद जवान महेश देशमुखांवरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.